शरद पवार गटाच्या राजेश टोपेंनी आता अजित पवारांची भेट घेतली। पुण्यातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी ही भेट घेतली। अजित पवार आणि राजेश टोपे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। माजी मंत्री राजेश टोपे यांनी हे अजित पवार गटात जाणार का असाही प्रश्न आता निर्माण झालाय, कारण या बैठकीबाबत या भेटीबाबत गुप्तता पाळण्यात आली होती। या भेटीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलणंही टाळलं होतं आणि त्यानंतर आता राजेश टोपे आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। राजेश टोपे अजित पवार गटाची वाट धरणार का अशी ही चर्चा आता रंगते। मात्र या बाबतीत नेमक्या पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास जी अपडेट येते त्याप्रमाणे माजी मंत्री राजेश टोपे आणि अजित पवार यांची आज भेट झालेली आहे। माजी मंत्री राजेश टोपे हे अजित पवार गटात जाणार का अशी चर्चा आता या निमित्तानं रंगत आहे। आज सकाळीच ही महत्त्वाची भेट झाली आहे। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलाय। चंद्रशेखर, खरं तर राजेश टोपे आणि अजित पवार यांची भेट झाली। विशेष म्हणजे या भेटीबाबत गुप्तता बाळगण्यात आल्याची देखील माहिती मिळते। याबद्दल सविस्तर काय सांगाल? या भेटीचा नेमका अर्थ काय घ्यायचा? खरंच आज सकाळी जी आहे ती अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री पुण्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी जिल्हा कालवा समितीची बैठक जी आहे ती आयोजित केली होती आणि या बैठकीसाठी बरोबर अजित पवार जे आहे ते 6:30च्या सुमारास या शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल झाले होते आणि त्यांच्या अगोदर काही मिनिटांपूर्वी राजेश भैया टोपे हे सुद्धा त्यांच्या भेटीसाठी आले होते। खरं तर अत्यंत गोपनीयरित्या ही सगळी भेट जी आहे ती म्हणावी लागेल, कारण कोणालाही या सगळ्या भेटीची कल्पना नव्हती, परंतु लोकशाहीच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांची जी भेट आहे ती कैद झालेली आहे। आपण पाहिलं की राजेश टोपे जे आहेत ते खासदार शरद पवार यांच्या गटाचे नेते आहेत आणि अचानक अजित पवार यांची भेट घेतल्याने या भेटीला फारसं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालं म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं की सध्या अनेक जे शरद पवार गटातील नेते आहेत ते अजित पवार यांच्या गटामध्ये जात आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती ही भेट होती का असं म्हणावं लागेल। कारण आजच्या भेटीमध्ये जर आपण पाहिलं तर सुप्रिया सुळे, रोहित पवार हे कालवा समितीच्या बैठकीला आले होते, त्यांना मात्र या भेटीची काहीच माहिती नव्हती। खरं तर ज्यावेळेस रोहित पवारांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता त्यावेळेस सुद्धा त्यांनी ही या भेटी मागचं कारण काय किंवा ही भेट झाली का नाही याबाबतची माहिती। मी काही क्षणासाठी तुम्हाला थांबवतोय, तुम्ही आमच्याशी जोडलेलेच राहा। आपल्यासोबत शरद पवार गटाच्या नेत्या आणि प्रवक्त्या विद्याताई चव्हाण जोडले आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर आज सकाळी राजेश टोपे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। विशेष म्हणजे या भेटीची गुप्तताही बाळगण्यात आली आहे। या भेटीवरती नेमकी आपली काय प्रतिक्रिया असेल किंवा झाली किंवा नाही याची मला काही कल्पना नाही, परंतु कोणी कोणाला भेटण्यामध्ये काही वावगं असण्याचं कारण नाहीये आणि त्यांचं काय उद्दिष्ट होतं म्हणजे तुम्ही जसा अर्थ काढताय तसं होतं का नाही ते राजेश भैया टोपे साहेबच तुम्हाला सांगू शकतील, मी काय सांगू शकणार नाही। परंतु माझं हेच म्हणणं आहे की जेवढे आमदार आमच्याकडे आहेत तेवढे आमच्याकडेच राहणार आहेत। राजेश टोपे साहेब हे पवार साहेबांशी खूप त्यांचं घनिष्ठ नातं आहे आणि इतके वर्ष ते सोडून गेले नाही, आता वर्ष होईल मला वाटतं जून मध्ये, परंतु आता ते काही जाण्याची शक्यता मला तरी वाटत नाही आणि जे काय असेल ते स्वतः राजेश भैयाच आपल्या बाबतीत सांगू शकतील। नक्कीच ताई, आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण देखील जोडलेले आहेत। सूरजजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। राजेश टोपे आणि अजित पवार यांची आज भेट झाली आहे, त्या भेटीनंतर चर्चांना उधाण आलं। या भेटीकडे नेमकं आपण कसं पाहताय? अजितदादांच्या संपर्कात अनेक पक्षातले लोक आहेत। दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भविष्यामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेले लोक आहेत आणि त्यांनाही माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये पुढचं भवितव्य कोण असेल तर ते अजितदादाच आहे। त्याच्यामुळे ती लोक आता जोडायला तयार आहेत। काही लोक वर्षभर पाहिलं की त्यांना तिथं काही एक जो आत्मविश्वास यायला पाहिजे तो येताना दिसत नाही, म्हणून ते जोडायला तयार आहेत। काही इतर पक्षातले लोक आहेत जे भविष्यात दादांसोबत जोडले जातील आणि दादाने जो निर्णय घेतला आहे तो आज महाराष्ट्राला समजायला लागले की दादाने जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घेतलेला निर्णय, म्हणून अनेक लोक जोडायला तयार झालेले आहेत। यावरती आपली काय प्रतिक्रिया? सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे की खरंच विकासाकडे ज्या गोष्टी घडामोडी जात आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या घडामोडी घडत आहेत। यावरती आपण नेमकं काय सांगाल? नाही, माझं हेच सांगणं आहे, सूरजजी चव्हाण जे म्हणाले की 1 वर्षभर तिथे काही मिळालं नाही, इथे मिळण्यासारखं काय महामंडळ आहे का, आमच्याकडे काय अर्थखातं आहे, काही देण्यासारखं काय? जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा निश्चितच राजेश भैया सुद्धा मंत्री होतीलच ना, तेव्हा असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये की आमच्याकडे काही मिळालं नाही म्हणून नाही, तर मिळण्याचा प्रश्न नाहीये, हा निष्ठेचा प्रश्न आहे आणि ज्यांची निष्ठा पवार साहेबांची जोडलेली आहे ते सगळे तिथे राहतील आणि निश्चितच
महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ज्यांना ज्यांना जी पदं पाहिजे ती सुद्धा मिळतील याची आम्हाला पूर्ण खात्री. नक्कीच. तर एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की जसं आपण म्हणताय की या भेटीला कुठल्याही प्रकारचा अर्थ काढू नये, नेमकं याबद्दल स्पष्टीकरण राजेश टोपे हे स्वतःच देऊ शकतील. मात्र राजेश टोपे यांची अजित पवार यांच्यासोबत जी आज भेट झाली आहे त्या भेटीची कल्पना रोहित पवार यांच्याशी ज्यावेळी संवाद साधला लोकशाही मराठीने त्यावेळेस त्यांना किंवा खासदार सुप्रिया सुळे यांनाही नव्हती. ते देखील पुण्यात आहेत. यावरती आपण नेमकं काय सांगाल? आता हे पहा, दादा उपमुख्यमंत्री आहेत, काही कारणासाठी किंवा काही पूर्वीच्या कामांसाठी भैयासाहेब टोपे गेले असतील भेटायला. परंतु असं आहे ना, आता माझी उद्या कोणाची भेट असेल तर मी काय प्रत्येक गोष्ट सुप्रियाताई सुळेंना किंवा रोहित दादांना सांगून असं जात नाही. आमचा विश्वास असतो एकमेकांवरती आणि राजेश भैयांवरती पूर्ण विश्वास आम्ही व्यक्त करतोय. त्यामुळे ते अजितदादांना आपल्या पूर्व कामांसाठी काही गेले असतील भेटायला किंवा भेट घेतली असेल. अनेकदा भेटीगाठी होत असतात. परवा आशा वर्कर्ससाठी मी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनाही भेटायला गेले होते. आपण वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटायला जातो कारण ते सत्ता स्थानी बसलेले आहेत, त्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडे जायला लागतं. पण वैयक्तिक काही त्याच्यात स्वार्थ नसतो आणि तो नसावा तसा अर्थ आपणही काढण्याचा प्रयत्न करू नये अशी मला विनंती करेल. अगदी. मी सूरजजी चव्हाण यांच्याकडे जाणार आहे. सूरजजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे, राजेश टोपे अजित पवार यांची भेट झाली आहे, मात्र खरं तर अशोक चव्हाण ज्यावेळी भाजपमध्ये जाणार होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तसं काही स्पष्ट केलं नव्हतं की माझा अद्याप कुठला निर्णय झालेला नाही. आपण पक्षाचे प्रवक्ते आहात, मी थेट प्रश्न विचारतो, राजेश टोपे अजित पवार यांची भेट झाली, राजेश टोपे यांची आता आपल्या गटाकडे आपल्या पक्षाकडे वाटचाल सुरू झाली असं म्हणायचं का? मी आधीच आपल्याला सांगितलं की अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातले राजेश टोपेच नाही तर अनेक लोक आहेत जे दादांसोबत भविष्यात जोडले जातील. आता कोण येते कधी येते याचा खुलासा लवकरच येणारा काळच ठरवेल. परंतु आज आम्ही एवढं सांगू शकतो की मित्र पक्षाचेच नाही, आमचे जुने सहकारीच नाहीत तर अनेक जे आमच्या विरोधात होते ते लोक आज दादावरती विश्वास ठेवून नवीन मैत्री करायला तयार आहेत, आमच्या सोबत जोडायला तयार आहेत. आम्हीही त्यांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं करू, हा विश्वास त्यांनाही आहे. अगदी. ताई, खरं तर सूरज चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की अजितदादा यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून लोक त्यांच्यासोबत जोडत आहेत, त्यांच्या कामावरचा विश्वास आहे, त्यांच्यावरती विश्वास आहे म्हणून जुने सहकारी त्यांच्यासोबत येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आता हे बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की काल परवापर्यंत मीडिया म्हणत होतं हे राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील सुद्धा तिकडे जाणार आहे. अफवा सोडायला काय लागतंय ना. त्यामुळे आणखीन कोण तिथे जाणार आहे अशा अफवा होतच राहतील जोपर्यंत निवडणुका येत नाहीत. आता ह्या सगळ्या अफवांचं पीक केव्हा आलं, जेव्हा अशोक चव्हाण तिकडे गेले तेव्हा इकडे मग अध्यक्ष जयंत पाटील साहेब सुद्धा तिकडे जाणार आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात आलेल्या आहे. या अफवांवरती काही विश्वास ठेवू नये किंवा अफवांना खतपाणी घालण्याचं काम सुद्धा करू नये आणि निश्चितच राजेश भैया तिकडे जाणार नाही त्याची आम्हाला पूर्ण खात्री. नक्कीच. ताई, खरं तर या बाबतीत नेमक्या आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राजेश टोपे आणि अजित पवार यांच्या या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय कारण अशा प्रकारचे प्रवेश किंवा अशा प्रकारच्या भूकंपाची महाराष्ट्राला आता सवय झाली आहे. मात्र आगामी काळात या बाबतीत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सूरजजी, विद्याताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.